डॉक्टर नवनीत राणा आपल्यासोबत आहे. नवनीतजी, काय सांगाल, काय बोलाल आजच्या पक्षप्रवेशानंतर? मला असं वाटतं की मी सगळं काही पत्रकार कॉन्फरन्समध्ये बोलून चुकली आहे. मी देशाचे प्रधानमंत्रीजी, आमचे अमित शहाजी आणि बावनकुळे साहेब, नड्डा साहेब आणि देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून धन्यवाद करते. कारण ज्या पद्धतीने मी काम केलं आहे 5 वर्ष गेलं, त्यांनी माझं काम डेडिकेटेड जी मी होती पार्लमेंटमध्ये सकाळ ते रात्री, शेवटचं वेळ होईपर्यंत रात्री जर एकही वाजलं पार्लमेंटला तर मी तिथे माझी हाजरी, माझा अभ्यास, माझं बोलणं, माझे मुद्दे, हा सगळे त्यांनी सगळं काही पाहिलेलं आहे की एक नवीन व्यक्ती कशा पद्धतीने अभ्यास करून या पार्लमेंटला रिप्रेझेंट करते. आणि मला वाटते मातीची जाण कायले म्हणते ते नरेंद्र मोदीजींनी ती मातीची जाण ठेवली. आणि अमरावतीकरांची आशा जी होती, अमरावतीकरांच्या डोळ्यात जे मी पाहिलेलं आहे त्या साकार मोदीजींच्या मार्फत त्यांनी करून दाखवलं. म्हणून त्यांच्या मनापासून अमरावतीकरांचे. बावनकुळे यांनी सुद्धा म्हटलं की तुम्ही सगळ्या कायद्यांना पाठिंबा दिला, खरं तर तुम्ही एकट्याने लढा दिला होता हनुमान चालिसाच्या वेळेस उद्धव ठाकरे. म्हणजे आता उद्धव ठाकरे यांना काय मेसेज राहील तुमचा? मला मोठं बळ मिळालं कारण ही गोष्टी खरी आहे की मोठा बळच आहे मला. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज माझा प्रवेश झालेला आहे. माझा पहिली सांगणं होतं, जो प्रभू राम जी का नहीं, जो हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं. या उद्धवजींसाठी हे लाईन एकदम शोभनीय आहे. अखेरचा प्रश्न, पक्षातील काही तुमचे आता नव्या पक्षात जे प्रवेश केलाय तिथल्या नाराजांशी काय बोलाल आणि जे काही सहकारी इतर पक्षातल्या गटपक्षाला त्यांना संवाद साधण्याचा प्रयत्न करा? मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली आहे की मी खूप लहान आहे, माझ्या डोक्यावर आशीर्वादाची थाप ठेवा. कारण मोदीजींचं स्वप्न आहे 400 पार आणि सगळे आम्ही मिळून ते 400 पार मध्ये एक अमरावती राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आशीर्वाद देऊन अमरावतीच्या विकासासाठी त्यांनी पाठीशी राहिले पाहिजे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.